मॅच संदर्भातली एक महत्वाची बातमी येते आहे। T20 विश्वचषक भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल टॉस जिंकून इंग्लंडनं गोलंदाजीचा निर्णय घेतलेला एक महत्वाची बातमी आपण बघतोय। सेमीफायनल मध्ये दुसरा सेमीफायनलचा हा सामना आहे। टॉस जिंकून भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल मध्ये टॉस जिंकून इंग्लंडने गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे पहिल्यांदा भारताची बॅटिंग असणार आहे। त्यामुळे एक आव्हानात्मक आणि जबरदस्त असा स्कोर उभा करणं भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। आणि थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, आपण बघतोय टॉस झालेला आहे, इंग्लंडनं टॉस जिंकलाय आणि भारताला पहिल्यांदा फलंदाजी दिलेली आहे। खरं बघायला गेले तर चांगली बाब आहे, भारताला पहिली बॅटिंग मिळाली आहे त्याची। नाही, आता टॉस झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं वानखेडेवर आता 200 पेक्षा जास्तीचा स्कोअर उभारणं हे सर्वप्रथम भारताचं टार्गेट राहील, कारण की इंग्लंडची बॅटिंग लाईनअप सुद्धा प्रचंड मजबूत आहे आणि नागपुरात सुद्धा एक जबरदस्त असा माहोल आहे, कारण की आतापर्यंत सेमीफायनलला दोन्ही टीम एकदा समोर आलेल्या आहे आणि दोन्ही वेळेस ज्यावेळेस त्या जिंकलेल्या आहेत त्या फायनल सुद्धा त्यांनी जिंकल्या। आपण नागपूरचा हा माहोल पाहतोय, मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमींनी स्क्रीन लावून सुद्धा एकत्र दिसत आहे आणि त्याचा हे संपूर्ण उत्साह आहे। भारताचा ध्वज आत्तापासून उंचावून आहे। काय भावना आजच्या मॅच बद्दल? आज भारत नक्की एक बढिया स्कोर करेल आणि नक्की खूप मोठं टार्गेट करून इंग्लंडला हरवून फायनल मध्ये जाऊन आपली जागा बनवेल आणि अहमदाबादला नक्की ट्रॉफी उचलून सूर्यकुमार यादव आपल्याला दिसणार आहे आणि वर्ल्ड कप भारताचाच होणार आहे। इंडिया आजच्या मॅच मध्ये खरं तर डॉसन असो किंवा आदिल रशीद असो आणि दुसरीकडे जोफ्रा पण आहे। चांगली बॉलिंग अटॅक आहे इंग्लंडचा। बॉलिंग अटॅक जरूर चांगली आहे, पण आता आपण पाहून राहिलो आहे की जसं इंडियाची जी बॅटिंग लाईनअप आहे, आपण जे मागच्या मॅचेसमध्ये पाहून राहिलो आहे ते बरोबर वेळेस पीक करून राहिलेलं आहे। आता आपल्या बॅट्समॅनला म्हणजे ग्रूव्ह मध्ये येऊन राहिले आहे आणि जरूर मोठा स्कोर होईल, डिफेंडेबल स्कोर राहील आपला आणि मग इंग्लंड नाही चेस करू शकेल। जबरदस्त आपला बॉलिंग पण जबरदस्त आहे आणि मोठ्या अपेक्षा आपल्या स्पिनर वरुण चक्रवर्ती राव किंवा बुमराह राव यांच्याकडनं मोठ्या अपेक्षा। एकदम आपले बॉलर एकदम स्ट्रॉंग आहे आणि मॅनेज करतील आपले बॉयज। आय थिंक एकदम मस्त चालू आहे फॉर्म त्यांचा पण, सो होपफुली विल विन टुडे। तर मी आजच्या मॅचचं फक्त महत्व सांगू, आतापर्यंत 29 वेळा दोन्ही टीम आमने सामने आल्या, 17 वेळा भारतीय टीमची सरशी राहिलेली आहे आणि सगळ्या ओव्हरऑल आपण सेमीफायनलचा परफॉर्मन्स बघायला गेला 2 वेळा समोर आलेल्या आहे, एकदा दोन्ही टीम जिंकलाय। आज जो जिंकेल तो फायनलला जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यापूर्वी 2दा सेमीफायनलला जी टीम आलेली होती आणि जिंकली होती तिनेच विजेतेपद मिळवलं होतं। त्यामुळे आजच्या मॅचमध्ये जो विजेता होईल तो पुढे न्यूझीलंड विरुद्ध फायनलमध्ये अहमदाबादला खेळेल आणि किंबहुना आतापर्यंत इतिहास पाहतात जो जिंकला भारत आणि इंग्लंडमध्ये त्याने सरशी सुद्धा साधलेली आहे वर्ल्ड कप फायनलमध्ये सुद्धा। अगदी, त्यामुळे एक जबरदस्त अशी धावसंख्या उभारण्याचं एक मोठं आव्हान सुद्धा भारतीय संघासमोर आता पहिल्यांदा असणार आहे। अमर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।